वेलकम टू पिंशू किचन। आज आपण छान पालकची आणि तुरीच्या डाळीची डाळ भाजीची रेसिपी बघणार आहोत विदर्भ पद्धतीने। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी छान कवळी हिरवीगार अशी पालक घेतलेली आहे, छान निवडून, आणि त्याच्या काड्या सुद्धा घेतलेल्या आहे आणि कापायच्या पूर्वीच मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कुठलीही पत्ते भाजी आपल्याला जर बनवायची असेल तर कापायच्या पहिले धुवून घ्यायची, त्यामुळे त्यातले मिनरल आणि विटॅमिन्स कमी होणार नाही। बघा, सर्व पालक कापून घेतलेली आहे आणि 1 वाटी तुरीची डाळ मी छान स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे। या पातेल्याने 1 पातेलं पाणी टाकलेलं आहे आणि आता कुकरला आपण झाकण लावून छान आता शिट्ट्या करून घेऊया 3। आता आपल्या शिट्ट्या होस्तर तयारी करूया। लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, खोबऱ्याचा ओला तुकडा घेतलेला आणि 7 ते 8 मिरच्या छान मिक्सरला फिरून घेतलेला आहे। आता मी इथे जिरेपूड टाकणार आहे, त्यामुळे जिरं मी वाटताना उपयोग केला नाही त्याचा। आता कुकरच्या आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे। तर थंड झाल्यानंतर आपण आता छान झाकण काढलेले आहे आणि रईने छान घुसळून घेऊया। पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयरन, कॅल्शियम, विटॅमिन असते आणि फायबर सुद्धा असते। आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन येत राहील तुमच्यापर्यंत। कढईत मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे, छान गरम झालेलं आहे। मोहरी टाकून बघली असता तडतडली तर आपण जे वाटण केलं ते टाकलेलं आहे। जिरेपूड टाकलेली आहे मी अर्धा चमचा, धनेपूड 1 चमचा, त्यामुळे मी वाटण बनवताना हिरव्या मिरचीचं जिरं टाकलं नव्हते, आणि टमाटो टाकलेला आहे छान बारीक कापलेलं। हळद अर्धा चमचा, छान तेलात परतून घ्यायचे आणि पळीच्या साहाय्याने छान मॅश करून घेतलेले, आणि शेंगदाणे टाकलेले आहे मी। आता बरेच जण शेंगदाणे कुकरमध्ये लावतात, पण मला हे तेलात फ्राय केलेले छान आवडते, आणि 5 मिनिट छान परतून घेतलेलं आहे। कस्तुरी मेथी टाकलेली आहे 1 चमचा चोळून हातावर। आता छान 5 मिनिटांनी परतल्यानंतर आपल्याला हे तुरीची डाळ आणि पालकचं शिजवलेली टाकायचं आहे। त्याच्यात छान तडका बसलेला आहे आपला, आणि घट्ट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कन्सिस्टन्सी याची ठेवू शकता। या प्रकारची जर कन्सिस्टन्सी ठेवली असतात, चवीनुसार मीठ टाकलं तर आपल्याला त्याच्यात चपाती किंवा भाकरी लहान मुलांना चुरून देऊ शकतो आपण, आणि छान आवडीने खातात। कस्तुरी मेथी टाकली अजून 1 चमचा, त्यामुळे छान स्वाद येते। छान मिक्स करून घेतलेला आहे। घरी बनवलेला गोडा मसाला टाकलेला 1 चमचा। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। एकदम परफेक्ट सुगंध येत आहे आणि खूप छान चवीला होते हे पालकचं वरण। तुम्ही भाकरी चपाती चुरून खाऊ शकता आणि लहान मुलांना देऊ शकता, भातावरही खूप छान लागते। पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयरन, फायबर आणि कॅल्शियम, विटॅमिन असतात, त्यामुळे पालक खाणे हे खूप आवश्यक असते। ज्यांना किडनी स्टोन असेल आणि त्यांना पालक खूप आवडत असेल तर त्यांनी पालक बनवण्याच्या पहिले अर्धा ते 1 तास पाण्यात मुरू घालायची आणि नंतर बनवायची आहे। आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमंडळीसोबत। धन्यवाद।